नमस्कार, PCMC न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत मोशीमध्ये. नुकत्याच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यात. काल जवळजवळ 443 लोकांनी आपले फॉर्म मागे घेतलेत. त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 2मधून प्राध्यापिका कविताताई आल्लाट यांनी देखील अपक्ष फॉर्म भरला होता आणि तो माघार घेतला. तर त्या अनुषंगाने त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या समर्थकांनी आज एक मेळावा ठेवला आहे. त्या ठिकाणी आपण उपस्थित झालो आहे. नेमकं काय आहे, कार्यकर्त्यांच्या काय अपेक्षा होत्या कविताताईंकडून, ते आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या कार्यकर्त्यांनी आज हा एवढा मोठा मेळावा घेतला आहे. तुम्ही काल फॉर्म भरला होता, पक्षाने तुम्हाला तिकीट दिलं नाही तर तुम्ही कार्यकर्त्यांसाठी अपक्ष फॉर्म भरला होता आणि माघार घेतला आहे. तर कार्यकर्त्यांनी हा मेळावा घेतला आहे, कार्यकर्त्यांना काय संबोधित कराल? खरं तर हा मेळावा नाही आहे, हे माझे कार्यकर्ते, माझे समर्थक आणि माझे हितचिंतक महिला आहेत या सगळ्या. आणि खऱ्या अर्थानं मी त्यांच्या खातीर काल जो अपक्ष फॉर्म भरला होता आणि तो मी काल विड्रॉल केला खऱ्या अर्थानं. पण जी माझ्या समर्थकांची, महिलांची माझ्या मागे ताकद खंबीरपणे उभी होती, हे निश्चित दाखवून देते की मी कुठेतरी प्रभागाची एक चांगली कार्यकर्ती, पक्षाची एक चांगली एकनिष्ठ असलेली कार्यकर्ती होते. परंतु काही स्थानिक घडामोडी घडल्या, त्यामुळं पक्षाकडनं तिकीट माझं काढण्यात आलं. पण मी शेवटच्या क्षणापर्यंत लढले तिकिटासाठी. आणि जेव्हा मी दादांशी, आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्याशी जेव्हा मी संवाद साधला, दादांनी मला वडिलांप्रमाणे जेव्हा समजून सांगितलं, त्यानंतर मी हा माझा अपक्ष फॉर्म मागे घेतला. आणि आज मी माझ्या महिलांसाठी खंबीरपणे उभी आहे. आणि त्यांच्यामध्ये मी इथून पुढेही मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे. नुसता प्रभागच नाही तर ऑल ओव्हर पिंपरी चिंचवडसाठी मी, महिलांसाठी नाही तर सगळ्या जनतेसाठी मी काम करणार आहे. आणि इथून मागेही केलेलं आहे. लोकांना माहिती आहे, लोकांच्या मनात मीच आहे. त्याच्यामुळं तो वाद मला वाटत नाही की मी फक्त नगरसेवकची इलेक्शन लढूनच तो मी मिळवला असता मान, पण तो त्याच्यापेक्षाही हा मोठा मान आहे. दादांचा शब्द हा मी शिरसावत करत तो मी मान्य केला आणि आज मी पक्षाशी एकनिष्ठपणे काम करण्यासाठी इथे आहे. आणि आज माझे कार्यकर्त्या सगळ्या इथे उपस्थित आहेत. बऱ्याच जणी रडल्या, ताई तुम्ही मागे घेऊ नका, तुम्ही जिंकणारच आहात, तुम्ही आमच्या मनातल्या नगरसेविका आहात. परंतु कुठंतरी फुलस्टॉप द्यावा लागतो, त्यासाठी मी हा फुलस्टॉप दिलेला आहे. कारण एक पाय मागे घेतला तर पुढचं आपल्याला पूर्ण शर्यत जिंकता येते. म्हणून ही एक मी माघार घेतलेली आहे आणि अपक्षाचा फॉर्म मागे घेतलेला आहे. कार्यकर्त्यांना तुम्ही सांगितलंय ऑलरेडी की काय घडलं होतं, काय नाही? नाही, हे काहीच सांगितलं नाही कार्यकर्त्यांना. तेच सांगण्यासाठी आज सगळ्या एकत्र आलेलो आहोत की कोणत्या गोष्टीसाठी आपण हा अपक्ष फॉर्म मागे घेतलेला आहे. दादांनी माझ्याशी संवाद साधल्यानंतर काय घडलं त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडण्यासाठी मी आज महिलांशी संवाद साधणार आहे. आणि त्यांची या मनाची शांती थोडी झाली पाहिजे, कारण त्यांनी कष्ट घेतलेले आहेत. आणि कष्ट घेतल्यानंतर त्यांनी पूर्ण प्रभाग पिंजून काढलेला होता, पूर्ण प्रभागाची बांधणी केलेली होती आणि पूर्ण माझी इलेक्शन प्रोसेसची तयारी होती. कारण निवडणुकीच्या निकालापर्यंत, निकालानंतरच्या गोष्टींसाठीची जी तयारी होती ती माझी पूर्ण झालेली होती. परंतु आज मला माझ्या कार्यकर्त्यांना पाठबळ देणं गरजेचं वाटतं. माझ्यापेक्षा त्या महत्त्वाच्या आहेत, कारण कार्यकर्ता हा खूप महत्त्वाचा असतो, पक्षासाठी सुद्धा असतो आणि नगरसेवकासाठी सुद्धा असतो. त्यामुळे मला त्यांना साथ देणं गरजेचं आहे. आता कार्यकर्ते तुमच्या इथं जमा झाले, तुम्ही पुढची दिशा ठरवणार आहात त्यांच्यासोबत? हो, त्यांच्यासोबत दिशा ठरवणार आहे. त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहणार आहे. कारण कार्यकर्ता हा त्यांच्या निस्वार्थासाठी आपल्याशी संलग्न झालेला असतो. कार्यकर्त्यांची कोणतीच इच्छा नसते, पण आपली जी महिला आहे, जेव्हा मी महिला अध्यक्ष म्हणून काम करते, त्यांच्यासाठी ह्या सगळ्या महिला माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या. कारण त्यांच्या अडीअडचणीत केव्हाही त्यांनी आवाज दिला तर आपण त्यांची कामं सोडवण्यासाठी सतत काम केलेलं आहे. आणि आज कार्यकर्त्यांसाठी मी उभं राहणं गरजेचं आहे. जरी मला तिकीट नाही मिळालं, हे दुःख तर आहेच आहे, परंतु हे दुःख बाजूला ठेवून माझ्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम मी करते. कार्यकर्त्यांकडून आपण जाणून घेऊया नेमकं काय आहे. सगळे जमा झालेत, ताईंना इथं बोलवलंय, काय त्यांची इच्छा आहे आपण जाणून घेऊया. तुम्ही सगळे एकत्र आलात इथं ताईंना प्रोत्साहन देण्यासाठी, नेमकं तुमची भूमिका काय आहे सांगाल? आम्ही तर तयारी केली होती की ताईंच्या बाजूने त्यांना भावी म्हणजे नगरसेविकात पाहायचं होतं, पण काही कारणास्तव ते झाले. पण ताई सगळ्यांच्या एकदम घराघरात पोचल्या होत्या, त्यांनी भरपूर कामं केली, सगळ्यांना सक्षम केलं आहे. आमच्या इथे 45 महिलांना सक्षम करून त्यांना आरीवर्क झालं. ते इवन पोलीस पोचत नाही त्याच्या आधी ताई आमच्या घरापर्यंत पोचल्या. त्या संकटांना पण असलं तरी त्या होत्या. एक महिला म्हणून आम्ही मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना शेअर करत होतो आणि पुढेही करत राहणार आहोत. जरी त्यांना म्हणजे नगरसेविका नाही झाल्या, पण एक महिला म्हणून आम्ही त्यांच्या बाजूने आहेत आणि त्या पण आमच्या पाठीमागे खंबीर उभ्या आहेत. म्हणजे पद असो नसो त्या तुमच्या मनातल्या नगरसेविका आहेत. हो, आणि त्या राहणारच आहेत. या 5 वर्षासाठी नाही, कायम स्वरूपी राहणार आहेत. काय सांगाल कविताताईंबद्दल तुम्ही?
ताईंविषयी सांगायला शब्दच नाही आम्हाला. एवढं म्हणजे एवढं प्रेम आहे ताईंविषयी. आम्ही खूप म्हणजे मनापासून त्यांना नगरसेविका मानलेली होते, पण आता काय कारणानुसार झाले नाही. पण खूप प्रेम आहे आमचं त्यांच्याविषयी. नाही, साहजिक तुमचं प्रेम असंच राहू द्या. तुमच्या मनातलं नगरसेवक दिसतंय तुम्ही जे बोलतो त्याच्यावर. नाही, खरंच मनापासून ताईंनी खूप छान काम केलेलं होतं. आम्हाला अपेक्षित होतं की ताईच राहणार आहे, पण आता एवढं काही आम्ही सांगू नाही शकत. पण ताई कायम आमच्यासोबत राहणार आहे आणि आम्ही नगरसेविका म्हणूनच त्यांना हे करणार आहे. तर ताई जी तुम्हाला दिशा देतील ती मान्य असेल. हो, मान्य आहे. ताईंसाठी तुम्ही एकत्र आलात सगळेजण, ताईंना पाठिंबा द्यायला आलात. तर ताई याच्या पुढे काही दिशा ठरवतील किंवा त्यांच्यासोबत काय झालं ते तुम्हाला सांगतील, ते तुम्हाला मान्य असेल. हो, मान्य असेल ना. कारण का आमची खूप इच्छा होती सगळ्यांचीच की ताईंना तिकीट भेटावं आणि त्या निवडूनच येणार होत्या. पण आता काय कारणास्तव झालं, पण ताईचं काम मी जवळून बघते. आज नाही म्हणलं तर एक 4-5 वर्षापासून कंटिन्यू ताईंसोबत आहे. फक्त त्यांचा एकच हेतू असतो की आपण महिलांसाठी काम करायचं. कुठेही मागं सरकत नाही. कधी कुठल्या अर्ध्या रात्रीचा जरी कॉल आला तरी पण त्या महिलांसाठी पुढेच असतात की नाही, आपल्याला जायचं आहे, तिथपर्यंत पोचायचं आहे. पण त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा होती की दादांनी तिकीट द्यावं आणि ताई ह्या प्रभागाच्या नगरसेविका म्हणून काम करावं. त्या पण आता काय थोडंसं झालं, आम्ही सगळे नाराज. पण दादांच्या शब्दापुढे त्या पण गेल्या नाहीत आणि जे दादांनी त्यांना सुचवलं की तू हे कर, तेच त्यांनी पण दादांचं ऐकूनच ते केलं. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत तर आहेत, आम्ही कायमस्वरूपी आहेत आणि त्या पण आमच्यासोबत. कविताताई आमच्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व ठरलेत आणि त्या पुढेही राहतील. आम्ही त्या नगरसेविका होतील ही आमची खूप इच्छा होती. काही कारणास्तव नाही झाल्या. खरं आमच्यासाठी त्या आमच्या हृदयात नगरसेविकाच म्हणून असतील, म्हणजे पुढेही राहतील. मी ताईंसाठी एकच वाक्य म्हणेल की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. नाही बोलणार ना, अजून बोलणार ना की जर हे आता नाही मिळालं तर नक्कीच सेकंड टाईम काही ना काहीतरी खूप छान असणार त्यांच्यासाठी, म्हणून आता त्यांना माघार घ्यावी लागते. आणि हे इथे आल्यावर आत्ता जस्ट कळतं आहे. खूप वाईट वाटते ताई. आणि बाकी ताईंसाठी काय बोलावं, ताई ग्राउंड लेवलला राहून काम करतात आणि महिलांसाठी असो नसो, कुणीही असो नसो, पण ते आमच्या आजपर्यंत लग्नाला माझ्या 25-26 वर्ष झाले, पण आजपर्यंत कविताताईंसारखी महिला मी कुठंच बघितलेली नाही आहे. आणि त्यांच्याबद्दल असा अन्याय केल्याबद्दल आम्हाला सगळ्यांना इतकं वाईट वाटतंय की दादांनी हे समजून घ्यायला पाहिजे की अशा जर महिलाला तुम्ही पद देत नाही आहे किंवा तिकीट देत नाही आहे तर तुमच्या राजकारणाचं काही घेणं देणं नाही आम्हाला. पण जरी पण ताईंना तुम्ही तिकीट दिलं नाही, पण ती कायमस्वरूपी आमच्या नजरेमध्ये नगरसेविकाही राहणारच आहे. आज जे आम्ही आलेलो आहे इथे हे सगळे आम्ही आमच्या मनाने आलो आहे ताईंसाठी. कारण की त्यांनी जेवढ्या पण इथं बसलेल्या ना प्रत्येकासाठी काहीतरी केलेलं आहे. आमचा प्रत्येकाचा अनुभव असा आहे की ताई आमच्यासाठी नगरसेवक असो का नसो, पण ते आमच्यासाठी आहे. कधीही एक कॉल करा, काही करा, अर्ध्या रात्री जरी कॉल केला, काही म्हटलं तरी ताईंचं काम बोलते. आणि काहींचं काम बोलते म्हटल्यावर एवढा क्राऊड आहे की आज ताई आमच्यासाठी खूप प्रामाणिकपणे त्यांनी एवढे कामं केले की साधे बचत गटाच्या कामापासून झाले, दुसरं काही त्यांच्या समस्या असेल, शाळेचे शिक्षणाचं काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या ज्या समस्या आमच्या महिलांच्या आहेत त्या सगळ्या ताईंनी सोडवलेल्या आहेत. म्हणून आज आम्ही ताईंची कुठलीही प्रकारची तयारी असो, आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा, आमचा सगळ्यांचा जाहीर पाठिंबा म्हणजे आमच्या फक्त ताईसाहेब आहे. सांगायचं झालं तर ताई कुठंही असो, कसंही असो, आमचा प्रतिसाद 100% तुम्हाला. आणि जसं ताईंनी सांगितलंय की एक पाऊल मागे गेल्यानंतर पुढे खूप मोठं यश आहे, तसंच असेल. आणि आजचा क्राऊड बघून सगळे सांगू शकतील की आमच्या मनात काय आहे. ताई कधीही आणि कुठंही फक्त फोन करा, ताई हजर आहेत. गरज फोन करायची पण नाही, पण आमच्या चेहऱ्यावरनं त्यांना माहिती की आम्हाला काय हवं आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटत नाही की ताई मागे तर नाही, पण आज जे झालं ते थोडं वाईट वाटतं आम्हाला की झालं ते खरंच चुकीचं आहे. पण याच्या पुढेही अशीच साथ राहील आणि आम्हाला खात्री आहे की ताई याच्या पुढे आम्ही जे स्वप्न पाहिलंय ते ताई पूर्ण करतील. असं एकूणच आपण पाहिलं की या ठिकाणी एक प्राध्यापिका कविताताई आल्लाट यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या समर्थकांनी हा मेळावा घेतला होता. जसं आपण म्हणतो की जो भी होता है अच्छे के लिए होता है, असं त्यांच्याबद्दल कदाचित घडलं असावं. आणि इथून पुढं सगळ्या कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा राहणार हे निश्चित. कॅमेरामॅन वैभव सव, अनिस पठाण, PCMC न्यूज.